नमस्कार, द ममाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे आलू कुलचा आणि छोले. हे अगदी बनवायला सोपे आहे आणि खूपच चविष्ट लागतात. तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे, कसे बनवायचे आहेत ते आपण बघूया. आणि हे कुलचे आपल्याला आपल्या नेहमीच्या फ्राय पॅनमध्ये पाण्यावरती करून घ्यायचे आहेत. कुठल्याही प्रकारचं ऑइल किंवा आपण त्याला तसं तंदूर करतो तसं काहीही करायचं नाही आहे. अगदी बनवायला सोपे आणि खूप छान लागतात. तर सगळ्यात आधी मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यात 1 चमचा मी पिठी साखर घालत आहे आणि चवीपुरता मीठ. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये घालायचे 3 ते 4 चमचे दही. तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही त्या जागी गव्हाचं पीठ पण वापरू शकतात. आता ह्या दह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा बेकिंग पावडर आणि 1 चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. आता हे आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे ते व्यवस्थित त्याला फर्मेंट झालं पाहिजे. आणि तसंच ते करून 1 ते 2 मिनिटं त्याला रेस्ट करू द्यायचं आहे. तर इथे आपली 1 ते 2 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता त्या दह्यामध्ये कसे बबल्स आलेले आहेत. म्हणजेच आपलं आता पीठ छान तयार होणार आहे. आता ह्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. तेल घालून ते सगळं छान व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, थोडं थोडं पाणी घालून. आणि हाताला ते जास्त लागतं म्हणून थोडंसं हाताला ऑइलनी ग्रीस करून घ्यायचं आहे. म्हणजे सगळं पीठ एकत्र व्यवस्थित मळलं जातं. आता आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. त्याला व्यवस्थित आतल्या साईडला टक करून घ्यायचं आहे गोलाकारमध्ये आणि त्याला अर्धा तास तरी रेस्ट करायला ठेवायचं आहे. जास्तीत जास्त ठेवलं तरी चालेल, पण कमीत कमी अर्धा तास असायला पाहिजे. तोपर्यंत आपण छोले करून घेऊया. तर इथे मी छोले वाफायला घेतलेत. त्यामध्ये मी तेजपत्ता घातलाय, आपले सगळे खडे मसाले असतात ते घेतलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आता मी 1 छोटा चमचा चहा पावडर घालणार आहे. त्यांनी काय होतंय की चहा पावडर घातल्याने त्या छोल्यांना एक छान कलर येतो. छोले आपल्याला नेहमीपेक्षा थोडे जास्त शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे ते खाताना सॉफ्ट वाटायला पाहिजे. आता छोले शिजतात आहे तोवर आपण कुलच्याच्या मधलं आलूचं जे स्टफिंग आहे ते करून घेऊया. इथे वाफलेले बटाटे घेतलेत मी आणि त्याला खिसणीने मी त्याला आता व्यवस्थित खिसून घेते आहे. म्हणजे कसं त्याच्यामध्ये गाठी राहणार नाहीत. खिसणीने खिसल्यानंतर ते व्यवस्थित स्मूथ होतं. आता त्यामध्ये काळं मीठ, थोडं रेग्युलर मीठ, हिरवी मिरची बारीक चिरलेली, कोथिंबीर आणि थोडं लाल तिखट घालून सगळं एकसारखं मिक्स करून घेणार आहे. आणि त्याला व्यवस्थित करण्यासाठी थोडंसं त्याच्यामध्ये तेल घालायचं किंवा हाताला तेल लावून घ्यायचं आणि त्यांनी सगळं व्यवस्थित ते मळून घ्यायचं आहे. आणि हाताला तेल लावल्याने काय होतं की ते बटाटा सगळं चिटकत नाही, म्हणजे हाताला वगैरे कुठेही ते चिटकत नाही. व्यवस्थित आपल्याला घेता येतं एक गोळा काढून घ्यायचा असेल तर. इथे आपलं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता आपण थोडंसं सुक्कं पीठ लावून त्याचे समान असे सगळे सारखे गोळे करून घ्यायचे. ते सुद्धा आतल्या साईडला टक करून घ्यायचे आहेत, अगदी एकसारखे. बघा त्याने काय होतं, आतल्या साईडला टक केल्याने तो कुलचा छान फुलतो. हे बघा सगळे असे सारखे करून घ्यायचे आहेत. आता हे तयार झालेल्या गोळ्यांना ओल्या कपड्यांनी 10 मिनिटं आपण झाकून ठेवूया. आता आपण कुलचा बनवायला घेऊया. इथे आपण अशी वाटी करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे आलूचं आणि व्यवस्थित त्याला बंद करून घ्यायचं आहे. सगळीकडे व्यवस्थित पसरेल अशा प्रकारे तो गोळा गोल करून घ्यायचा आहे. थोडंसं प्रेस करायचं आहे त्याला हातानीच आणि मग त्याला सुक्कं पीठ लावून थोडंसं व्यवस्थित असं आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण लाटून घ्यायचं आहे. अलगद हाताने त्याला थोडं प्रेस करून घ्यायचं आहे आणि लाटताना सुद्धा त्याला अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे. खूप जास्त जोरात असं त्याला दाबायचं नाहीये. हे बघा अशा प्रकारे हलकं हलकं त्याच्यावरती आपल्याला लाटणं फिरवायचं आहे. आणि खूप पातळ पण त्याला लाटायचं नाहीये, थोडंसं जाडसर असायला पाहिजे. आता त्यावर आपण थोडेसे काळे तीळ लावून घ्यायचे आहेत आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. म्हणजे अगदी रेस्टॉरंटमध्ये कसे दिसतात तसे आपले कुलचे दिसणार. आणि पुन्हा ते व्यवस्थित बसावे म्हणून त्याच्यावरती एक हलकंसं लाटणं फिरवून घ्यायचं आहे. आणि बाजूला मी फ्राय पॅन प्रीहीट करायला ठेवलं होतं. हे बघा अशा प्रकारे ह्या जाडीचा कुलचा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. फ्राय पॅन पण गरम झालेला आहे, त्यात पाणी घालून घेऊया आपण. पाणी पण छान गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये कुलचा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे हलक्या हाताने आणि आता त्यावरती झाकण मारून ठेवायचं आहे आणि पाणी पूर्ण आटेपर्यंत त्याला तसंच ठेवायचं आहे आणि मग ते झाकण आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे सगळं पाणी आटलेलं आहे आणि आपला कुलचा छान असा टम्म फुगलेला आहे. तुम्ही बघू शकता छान त्याच्यातनं वाफ पण निघून राहिले, मस्त फुगलेला आहे असा सगळ्या बाजूनी सारखा. आता त्यावरती आपण थोडंसं बटर लावून घेऊया. ते पण ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं तर, पण मला आवडतं म्हणून मी ते लावून घेते. आता त्याला बघा किती छान फुगलेला आहे मस्त असा. हे बघा दोन्ही बाजूनी अगदी कुलचा छान झालेला आहे आपला. आणि अशा प्रकारे आपले आलू कुलचे छान झालेले आहेत. आता बाकीचे कुलचे सुद्धा आपण तयार करून घ्यायचे आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता कुलचा आपला किती छान मऊसूद
आणि छान झालेला आहे। इथे आपले छोले पण छान ओव्हरकुक झालेले आहेत। त्यातला तेजपत्ता आणि खडे मसाले काढून घ्यायचे आहेत। ह्याला आपल्याला फोडणी वगैरे अजिबात करायची नाही, अगदी सिंपल आणि खूपच टेस्टी असे छोले बनणार आहेत। तर ते छोले आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया। तर इथे मी बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये शिजवलेले छोले घेतलेत। ऑलरेडी त्यांना खडे मसाल्यांचा सगळा फ्लेवर आलेला आहे, त्याच्यामुळे दुसरे मसाले घालायची गरज नाहीये। आता त्यावरती आपल्याला घालायचं आहे थोडंसं मीठ। आधी पण आपण मीठ घातलं होतं। बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीचं काही घालू शकतात, गाजर, काकडी वगैरे असं काही। चिंचगुळाची गोड चटणी आहे ती घालून घ्यायची आहे। आता ही पुदिना, कोथिंबीर, मिरची ह्याची जी आपली नेहमीची सँडविचची चटणी असते ती घातलेली आहे। थोडंसं स्प्रिंग ऑनियन त्याच्यावरती घातलेलं आहे, कोथिंबीर, जे काय असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये घालायचं आहे। आणि अशा प्रकारे आपले स्वादिष्ट छोले सुद्धा तयार आहे। त्याला फोडणी वगैरे काहीही दिलेलं मिळत नाही। हे तुम्ही नुसते चाट म्हणून पण खाऊ शकतात। हे बघा, एकदम दिसायला पण टेम्पटिंग आहेत आणि त्या कुलच्यावर अतिशय छान लागतं। तर अशा प्रकारे आपले साधा सुद्धा बेत अगदी रेस्टॉरंट आपले आलू कुलचा आणि छोले झालेले आहेत। आणि तुम्ही इथे तुम्हाला मी दाखवते, हे बघा, कुलच्यामध्ये आलू सगळीकडे स्टफिंग अगदी छान व्यवस्थित झालेलं आहे, सगळीकडे छान पसरलेलं आहे। तुम्ही सुद्धा असे एकदा नक्की करून बघा। आणि अशा छान छान झटपट चटपटी रेसिपीजसाठी द ममाज रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।